हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहे कुरडईची भाजी। तर ही भाजी खायला अतिशय सुंदर अशी लागते। तर घरात काही भाजीसाठी नसेल तर तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर याची रेसिपी अतिशय सोपी आणि साधी अशी आहे व ही भाजी अतिशय झटपट अशी बनते। तर चला तर आपण ती कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी आपल्याला 3 ते 4 कुरडया अशा भिजवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे व त्याच प्रकारे त्यासाठी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या पद्धतीने कापून घ्यायचे आहे। त्यानंतर तेल, हळद, कढीपत्ता, जिरे, मीठ व लाल तिखट या सर्व गोष्टींची गरज लागणार आहे। तर अतिशय कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे व सहज कोणीही बनवू शकते। तर आता आपण गॅस ऑन करून त्यावर एक कढई ठेवून घेणार आहोत व कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पहिल्यांदा तेल। तर साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेल यासाठी पुरेसे आहे, जास्त तेलही घालू नका। तर तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, तर जिरे चांगले तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यात ॲड करायचा आहे कांदा। तर कांदा ॲड करून त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व कांदा तोपर्यंत परतून द्यायचा आहे जोपर्यंत तो ट्रान्सपरंट किंवा गोल्डन ब्राऊन होत नाही। तर तोपर्यंत आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे। आपण कांदा उभाच कापला आहे त्यामुळे त्याला जास्त वेळ लागू शकतो। साधारण 2 ते 3 मिनिटानंतर हा कांदा गोल्डन ब्राऊन होईल। मग त्यानंतर आपण त्यात बाकी मसाले घालणार आहोत। तर चला तर मग कांदा आधी परतून घेऊ। तर बघा, आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। त्यानंतर आता आपण त्यात करणार आहोत ॲड कढीपत्ता। कढीपत्ता आपण आधी पण ॲड करू शकतो। हे बघा, कांदा आता चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेला आहे। त्यानंतर आता आपण त्यात ॲड करणार आहोत लाल तिखट, त्यानंतर हळद व शेवटी मीठ। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात आपण ते भिजवलेलं कुरडईचा भुगा ॲड करणार आहोत। तर याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले त्याला लागले पाहिजेत। अगदी 5 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे। चला तर आता हे झालेलं आहे, आपण याला सर्व करू। तर हे बघा, अगदी 5 ते 6 मिनिटात होणारी ही इन्स्टंट अशी रेसिपी आहे व मुलांना टिफिनला द्यायला काही नसेल तर तुम्ही इझिली बनवू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।